स्वराज्याचे गुप्तहेर शिवनेत्र बहिर्जी नाईक यांच्या संपूर्ण कार्याचा वेध घेणारा व्हिडिओ फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलवर। सिद्धीच्या वेड्यातून निसटण्यासाठी हुबेहूब शिवरायांसारखा कोणता मावळा राजांच्या मदतीसाठी धावला आहे? राजे, हे सारच शक्य आहे आणि हुबेहूब शिवाजी मी शोधूनही काढला आहे, नाईक स्मित करत म्हणाले। हुबेहूब शिवाजी म्हणजे अगदी आपणासारखे दिसणारे असा चेहरा सापडला आपणास? जिजाऊसाहेबांनी उत्सुकतेने विचारले। सापडला नाही, शोधून काढला नाईकांनी, तेही पन्हाळ्यावरच, राजांनी सांगितले। अविश्वसनीय, कोण होता तो? जिजाऊसाहेबांनी विचारले। किल्ल्यावरचा आपला संदेशवाहक शिवा काशीद। नाईकांच्या शोधक नजरेतून काही सुटत नाही मातोश्री। ते किल्ल्यावर आले तेव्हाच त्यांची दृष्टी शिवा काशीदवर पडली होती। त्याचे नाक, डोळे आणि भाळ अगदी आमच्या चेहऱ्याशी मिळते जुळते असल्याचे त्यांनी हेरले होते। अभिमानाची आणि कौतुकाची बाब ही की शिवा ह्या कामगिरीसाठी आनंदाने आणि उत्साहाने तयार झाला होता। त्याला माहित होते की ह्या कामगिरीत त्याला जीव वाचवण्याची एक संधी सुद्धा मिळणार नाही। जीव जाणे अटळच होते, तरी त्याने ही जबाबदारी स्वीकारली होती। मृत्यूला कोण भीतो राजे? जन्माला येणारे सगळेच मरतात। कुत्री, मांजरी, किड्या मुंग्यासारखा मृत्यू मला नको आहे। माझं तर सौभाग्य आहे की मला शिवाजीराजे भोसले म्हणून मरण्याची संधी मिळत आहे। सौभाग्याने मिळालेली ही संधी मी कशी सोडू? राजे, सैनिक म्हणून तलवार हाती घेऊन कधी लढू शकलो नाही। आयुष्यभर खलितेने आण करण्याचं पिढीजात कार्य करत राहिलो। ही बाब आतमधून सलत होती। शौर्याचं कार्य करण्याचा योग कधी आला नाही, आता आला आहे। राजे, आता जराही विचार करू नका, ही जबाबदारी फक्त माझ्यावर सोपवा, कृपा करा। शिवा काशीद राजांच्या समोर हात जोडतच जमिनीवर बसला। नाईकांनी जेव्हा राजांना शिवा काशीद बद्दल सांगितले होते तेव्हा राजाने शिवाला बघण्याची इच्छा व्यक्त केली होती। मग नाईकांनी शिवाला राजांच्या समक्ष आणले होते। त्याच्या दाढी मिशांची रचना अगदी राजांच्या दाढी मिशांसारखी करण्यात आली होती। केश रचना ही अगदी मिळतीजुळती होती। त्याच्या चेहऱ्यावरील भावही राजांसारखेच होते। तो पूर्णपणे राजांशी समरूप दिसत होता। त्याला बघता क्षणी राजे सुद्धा थक्क झाले होते। नाईकांच्या रत्नपारखी नजरेचे कौतुक केल्यावर शिवाला राजांनी त्याची कामगिरी सांगितली होती। ते ऐकून तो अत्यंत हर्षोल्लासित झाला होता। राजाने त्याच्या खांद्याला पकडून उठवले, मग त्याच्या खांद्यावर दोन्ही हात ठेवून ओलावलेल्या डोळ्याने त्याच्याकडे बघत म्हटले, भाग्यवान आहोत आम्ही शिवा, आम्हाला तुमच्यासारखे साथीदार मिळाले आहेत। अभिमानाने राजांची छाती फुलली होती। त्यांनी लगेच शिवाला मिठी मारली। याला नुसता योगायोग म्हणावा की विधीचे लिखित? एका शिवावर आलेले संकट दुसऱ्या शिवाने त्याच्या अंगावर घेतले होते। आम्हाला आमच्या त्याही लेकराला पाहायला मिळाले असते तर? आश्चर्याने स्मित करणाऱ्या जिजाऊसाहेब तितक्याच निराश होऊन हळहळल्या। राजांनी क्षणभर जिजाऊसाहेबांच्या चेहऱ्याकडे बघितले। त्यांच्या नजरेत शिवाप्रती तितकेच प्रेम दिसत होते जितके राजांप्रती होते। मग आबासाहेब शिवा काकांना पकडले का? आदिलशहाच्या त्या सरदाराने, शंभूराजाने लगेच प्रश्न विचारला। तेही गाथा अगदी उत्सुकतेने आणि मन लावून ऐकत होते। होय, आज भेटीस येतो, उद्या भेटीस येतो असे सांगून आम्ही जव्हारला 4 दिवस टाळत होतो। तिकडे बहिर्जींच्या माणसाने जव्हारच्या सैन्यात गैरसमज पसरवला होता की आम्ही पराभव स्वीकारला आहे, जव्हारला शरण येत आहोत। त्यामुळे रात्रीचा पहारा त्या गाफील सैनिकांनी काही अंशी शिथिल ठेवला होता। याचा पूर्णपणे लाभ घेऊन आम्ही 600 मावळ्यांनिशी नाईकांनी शोधलेल्या वाटेने गडाच्या बाहेर पडलो होतो। ठरल्याप्रमाणे शिवासोबत काही माणसे देऊन त्याला आमच्या वेशात आम्ही जात होतो त्याच्या विपरीत दिशेने स्वराज्याकडे पाठवले। आम्ही दऱ्याखोऱ्यातून मार्ग काढत विशाळ गडाकडे चालू लागलो। किर्र आवाज घुमणाऱ्या दाट झाडीतून करवंदीच्या काट्यांना न जुमानता मावळे त्वेषाने पावले उचलत होते। तिकडे शिवाला सिद्धी मसूदच्या गस्तकऱ्यांनी पकडले आणि ते त्याला सिद्धी जवळ समोर घेऊन गेले। अब्बा हुजूर, शिवाजी राजा को हमने पकडली आहे। सिद्धी जवळच्या तंबू बाहेरूनच त्याचा जावई सिद्धी मसूद ओरडला। सिद्धी जवळ त्याच्या तंबूत झोपला होता। त्याने डोळे किलकिले केले। प्रथमतः त्याच्या कानावर विश्वासच बसत नव्हता। मग तो उठून बसला। तो स्वप्नात तर नाही याची खात्री करण्यासाठी तो मोठ्याने ओरडला, कोण हे बाहेर? अब्बा हुजूर, मी मसूद। पावसात ओलाचिंब झालेला मसूद दात वाजवत म्हणाला, म्हणजे हे स्वप्न नाही,
मसूदनं खरोखर शिवाजीला पकडून आणला आहे. तो पटकन बिछाण्यावरून उठून बसला, कट्यार कमरेत लपवली, तलवार कमरेवर बांधली. अफजल खानाला राजाने कशा प्रकारे मारले याची गाथा त्याने ऐकलीच होती, म्हणून त्याने स्वतःला सिद्ध केले, शस्त्रसज्ज केले. रात्री केलेल्या मांसाहाराने आणि मदरीमुळे छावणीत उग्र दर्प सुटला होता. मग त्याने अंगावर सुगंधित अत्तर शिंपडले आणि छावणी बाहेरील पहारेकऱ्यांना आवाज दिला, ले आये उन्हें अंदर. सिद्धी जोहरची अनुमती मिळतात मसूद आणि 2-4 शिपाई शिवाच्या मानेला भाले टेकून आत घेऊन आले. शिवाला समोर पाहताच सिद्धी आसनावरून उठून उभा राहिला. आये राजा साहेब आये. तहाची बोलणी आणि पळून जाण्याचा बेत. वाह वाह वाह, काय रे साहस, मोठमोठ्याने हसत जौहर म्हणाला. तो आता शिवाच्या अगदी समोर उभा राहिला. मतलब हम सब गधे हैं, दिमाग खराब है हमारा, जो इतने बरसात में बैठे हैं. पता था ना आपको, आप नहीं भाग सकते हमारी कैद से, फिर भी जुर्रत की. क्यों, क्या साबित करना चाहते थे? का समझौता कर लेते तो हम आपकी जान बख्श देते. अब तो विजापुर के भरे दरबार में आपका कत्ल किया जाएगा. जौहर रागाने डोळे विस्फारत म्हणाला. शिवाने किंचित स्मितहास्य केले. जौहरच्या शब्दांचा त्याच्यावर कसलाही परिणाम होत नव्हता. उलट मनोमन त्याला जौहरची बुद्धीची कीव येत होती. त्याला आणखी काही काळ जौहरचे लक्ष विचलित करून ठेवायचे होते. नायकांच्या नियोजनानुसार ही योजना उत्तम ठरली होती. शिवाजीराजे पकडले गेल्याची बातमी पन्हाळ्याभोवती असलेल्या सर्व तुकड्यात वारेसारखी पोहोचली होती. सगळ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मुसळधार पावसात असा पहारा देत बसण्याची आवश्यकता आता संपणार होती. ह्या विचारानेच गस्तकरी खुश झाले होते. अफजल खानाचा पुत्र मात्र आता प्रतिशोधाच्या भावनेने पेटून उठला होता. त्याला राजांच्या गर्दनीवर तलवार चालवायची होती. तो तावातावाने सिद्धी जौहरच्या छावणीकडे निघाला. ठीक आहे, तुम्ही आम्हाला तुमच्या बादशाहासमोर घेऊन जा. जितक्या लवकर नेता येईल तितक्या लवकर घेऊन जा, कारण येथे जास्त दिवस तुम्ही आम्हाला कैद करून ठेवू शकत नाही. शिवा स्मित हास्य करत म्हणाला. का? जौहरने विचारले. कारण आम्हाला कैद केलं म्हणून सारा सह्याद्री तुमच्यावर धावून येईल. शिवा म्हणाला. आमच्या आबासाहेबांची ताकद माहीत आहे ना? शिवाने उलट सवाल केला. तसे जौहरने क्रोधपूर्ण नजरेने शिवाकडे बघितले. शिवाने एक भुवई उंचावून त्याला डिवचले. तसा तो आणखी संतापला आणि त्याने शिपायांना आज्ञा दिली, साखळ दंडानं बांधून ठेवा शिवाजीला और कड़ी नजर रखो. सुना है बहुत शातिर दिमाग है इसका. शिपायांनी शिवाचे हात पकडले. ते त्याला घेऊन जाणार इतक्यात फाजल खान तिथे आला आणि त्याने शिवाकडे पाहिले. तो निरखून बघू लागला. तेव्हा त्याला जौहर म्हणाला. फाजल खान, देख क्या रहे हो, ये है आपके अब्बाजान का हत्यारा, हमने पकड़ लिया. तो मोठ्या मोठ्याने हसून पुन्हा बोलू लागला. अफजल खान जैसा बड़ा सुरमा नहीं कर पाया वो काम हमने कर दिखाया. आदिलशाही के वजीर अब हम बनेंगे, वजीर सिद्दी जौहर. शायद आपकी नींद ठीक से हुई नहीं है. सलाबत जंग सिद्दी जौहर. फाजल खान एक बार शिवाकडे आणि एक बार जौहरकडे बघत म्हणाला. त्याच्या तोंडून अचानक निघालेल्या वाक्याने जौहर चमकला. क्रोधपूर्ण आविर्भावात तो पुढे सरसावत फाजल खानावर खेकसला. क्या बोल रहे हो फाजल खान? जो सच है एक बार आईना देखो, फिर मेरे अब्बाजान अफजल खान की बराबरी करना. फाजल खान रुखून बघत म्हणाला. ये क्या बदतमीजी है? जौहर रागाने म्हणाला. बदतमीजी नहीं सलाबती खान सिद्दी जौहर, मैं आपको हकीकत से रूबरू कर रहा हूँ. जिस शिवाजी को मेरे अब्बाजान शिकस्त नहीं दे पाए उसे आप कैसे पकड़ सकते हैं, वो भी जिंदा. फाजल खान म्हणाला. आप कहना क्या चाहते हो? हमारी कोई काबिलियत नहीं है या ये शिवाजी नहीं है? जौहर तावा तावाने म्हणाला. जी, ये शिवाजी नहीं है. उसका चेहरा हम जिंदगी भर नहीं भूल सकते. ये कोई बहुरूपिया है जो शिवाजी की तरह दिखता है. मैंने उसे देखा था, तब उसकी आंखों में एक अलग चमक थी. त्याच्या आवाजात एक वेगळे वजन होते. हा शिवाजी नाहीच. जर हा शिवाजी असता तर आतापर्यंत तुम्ही इथं जमिनीवर आडवे झाला असता. फाजल खान म्हणाला. फाजल खानाचे वाक्य ऐकून सिद्धी जौहरने शिवाकडे कटाक्ष टाकला. शिवाने मोठा श्वास घेऊन छाती फुगवली आणि ओठांची कडा एका बाजूला लांबवत तिरस्काराने स्मित केले. तसेच जौहरने म्यानातून तलवार उपासून शिवाच्या गळ्याशी लावली आणि तो खेकसला. सच में तुम शिवाजी भोसला नाही हे? त्यावर ठसका देऊन हसत शिवा म्हणाला. आताच अफजल खानाच्या पुत्राने जे सांगितलं ते मला तरी ऐकायला आलं. तुला ऐकायला आलं नाही का?
शिवाजीराजांना पकडणं तुझ्या पित्यालाही कधी शक्य होणार नाही. सिद्धी जोहर चांगला संतापला होता. तो त्याच्या हातातील तलवारीवर जोर देऊन शिवाच्या गळ्यात उरतवणार इतक्यात शिवाने हर हर महादेव म्हणत त्याच्या तलवारीला झटका दिला. जौहर किंचित बाजूला ढकलला गेला. मग शिवाने कमरेतून खंजीर काढत आवेगाने एकामागून एक चारही शिपायांच्या पोटात घुसवला. सिद्धी मसूद फाजल खान त्याच्या अंगावर धावून आले. शिवा त्यांच्यावर वार करणार इतक्यात त्याच्या मानेवर जोरात एक तलवार आदळली. सिद्धी जौहरने त्याच्यावर मागून हल्ला केला होता. शिवा जागच्या जागी थांबला. जौहरने पुन्हा एकदा वेगाने तलवार चालवली. शिवाचे मुंडके धडापासून वेगळे झाले होते. रक्ताच्या थारोळ्यात त्याचे धड सुद्धा जमिनीवर पडले. जौहर शिवाच्या मुंडक्याकडे क्रोधाने बघत होता. मग त्याने त्याच्या रक्तलांछित तलवारीकडे बघत म्हटले, काश ये खून शिवाजी का होता, कल की सुबह हम आदिल शाही के वजीर होते. काहीतरी विचार करून तो पुन्हा पुटपुटला. लेकिन शिवाजी ने जंगल में अपने जैसे दिखने वाले इंसान को क्यों भेजा होगा, ये उसकी कोई चाल तो नहीं है. मग त्याने मसूदकडे मान वळवली आणि म्हणाला, तुम्हें ये बहुरुपया कहा दिखाई दिया. किल्ल्याच्या वाघ दरवाजाच्या समोर जे जंगल आहे तिकडं. अपने कुछ साथीदारों के साथ पश्चिम की ओर भाग रहा था, मसूदने सांगितले. आलं लक्षात. रात्रीच्या वेळी आपल्या वेड्यातून बाहेर पडताना आपण त्याला पकडू शकतो का याचा अंदाज घेण्यासाठी त्याने ही खेळी खेळली असावी. म्हणजे याचा अर्थ शिवाजी अजून किल्ल्यातच आहे. जौहर किंचित खुश झाला. इतक्यात एक शिपाई धावत आला आणि पोट तिडकीने सांगू लागला, हुजूर हुजूर, 3 दरवाजे के सामने वाले जंगल में कुछ लोग मशाल जलाकर दक्षिण की ओर भाग रहे हैं. क्या? जी हुजूर, उनकी रफ्तार काफी तेज है, शायद घोड़े पे सवार होंगे. शिपाई म्हणाला, कहीं शिवाजी तो नहीं भाग निकला. जौहर ने मसूदकडे बघितले. लेकिन उसकी जहागिरी तो पश्चिम की तरफ है, वो दक्षिण में क्यों जाएगा. सिद्धी मसूद म्हणाला, क्यों नहीं जा सकता, दक्षिण में बंगलुरु में शाहजी भोसले हैं. शिवाजी अपने बाप की पनाह में जा सकता है. जल्दी निकलो, उसे पकड़ो. ओ मुझे चाहिए. जिंदा नहीं मिला तो उसकी लाश मेरे सामने पेश करो. निघा. जौहर ओरडला. तो क्रोधाने लालबुंद झाला होता. त्याने आदेश देताच सिद्धी मसूद आणि फाजल खान घोडदळाची एक तुकडी घेऊन वेगाने दक्षिणेकडे निघाले. म्हणजेच चांगली धूळ फेकली होती आपण त्यांच्या डोळ्यात. जिजाऊ साहेब म्हणाल्या, आम्ही नाही मातोश्री. बहिर्जींनी नायकांच्या नियोजनानुसार किल्ल्याच्या दक्षिणेकडे पथकाच्या काही हेराने बैलांच्या शिंगांना मशाले बांधून त्यांना जंगलात सोडले. आणि महत्वाचे म्हणजे जौहरला बातमी देणारा पहारेकरी सुद्धा बहिर्जी पथकाचा हेर होता. राजांनी सांगितले, आबासाहेब, बहिर्जी पथक म्हणजे काय, आम्हाला हे जाणून घ्यायचे आहे. शंभूराजाने उत्सुकतेने विचारले. सगळे सांगू तुम्हाला, पण इतक्यात नाही. भविष्यात स्वराज्याची सेवा करताना या पथकाची तुम्हालाही गरज भासणार आहे, राजांनी सांगितले. मग राजे, पुढे काय झाले. आपण त्यांची दिशाभूल केली असताना देखील बांधल सैन्य कसे धारातीर्थी पडले. जिजाऊ साहेबांनी विचारले. किती उत्तम रणनीती आखली तरी ती प्रत्यक्षात उतरवताना त्यावेळची परिस्थिती अडथळा निर्माण करू शकते मातोश्री. तसेच झाले. मासाईचे मैदान पार करून आम्ही घोडखिंडीजवळ पोहोचलो. तिथून विशाळगड जवळच होता. पण रात्रभर पावसात धावून मावळे तापाने फणफणले होते. जवळजवळ सगळ्यांच्याच पायात जखमा झाल्या होत्या. त्यातून रक्त वाहत होते. सगळ्यांनी आपल्या कमरेवरील शेलेने पायांना बांधले होते. घोडखिंडीत आम्ही विश्रांतीसाठी थांबलो. तोवर तिकडे जौहर आणि त्याच्या सरदारांना सत्य परिस्थिती उमगली होती. त्याने मसूदला घोडदळासकट आंबाघाटाकडे आम्हाला शोधण्यास पाठवले होते. तोच एकमात्र मार्ग आहे ज्याने आम्ही स्वराज्यात जाऊ शकतो असे त्यांना वाटले. पण आम्ही त्या मार्गाला लागून असलेल्या दऱ्याखोऱ्यांनी जात होतो. मसूदने मलकापूर पर्यंत घोडदौड केल्यावर देखील आपले मावळे त्याच्या दृष्टिक्षेपास पडले नाहीत. तेव्हा मात्र तो गोंधळला होता. तो पुन्हा माघारी जाण्याच्या बेतात होता. पण अफजल खानाच्या पुत्राला बुद्धी सुचली आणि त्याने घोडखिंडीत जाऊन बघण्याचा सल्ला दिला. राजे सांगत होते. मग जिजाऊ साहेबांनी विचारले. मसूदचे घोडदळ घोडखिंडीकडे येत असल्याची आम्हाला खबर लागताच आम्ही विशाळगडाकडे जाण्यास निघालो. परंतु विशाळगडाला सुरजी सुर्वेने वेढा दिला होता. त्याचा वेढा फार घट्ट नव्हता. तो फोडायला आम्हाला फार अवधी लागणार नव्हता. पण मागून येणाऱ्या मसूदच्या सैन्यामुळे त्याची क्षमता अधिक वाढली असती. आम्ही पुरते अडकलो होतो. परंतु बाजी प्रभूने यावरचा एकमेव उपाय सुचवला. तो उपाय
बलिदानाचा होता. घोडखिंडीत मोजक्या मावळ्यांसोबत बाजी उभे राहणार आणि मसूदला आमच्यापर्यंत पोहोचू देणार नाहीत. पण मातोश्री, आम्हाला त्यांचा हा उपाय मान्यच नव्हता. त्यांना तिथे असे सोडून येण्यास आमचे काळीच धजावत नव्हते. पण त्यांनी वयाचा अधिकार गाजवला. आम्हाला त्यांचे म्हणणे मानावेच लागले. त्यावेळी आम्ही भावनिक झालो होतो. पण त्यांच्या नसात मात्र फक्त स्वराज्यप्रेम प्रवाहित होते. राजाने औंढा गेला. जिजाऊ साहेबांनी सुद्धा आपले नेत्र पदराने पुसले. त्या वीरांच्या राष्ट्रभक्तीला माझे नमन. कशा तरी त्या पुटपुटल्या. बाजीप्रभू तोपर्यंत खिंड लढवत राहिले जोपर्यंत आम्ही विशाळगडावर पोहोचून तोफ डागत नाही. आपल्या मोजक्या मावळ्याने महापराक्रम गाजवत मसूदच्या सैन्याचे मोठे नुकसान केले होते. आम्हाला विशाळगडावर सुखरूप पोहोचण्यासाठी स्वतःचे बलिदान दिले होते. राजे म्हणाले, ह्या मावळच्या मातीतच असे वीर जन्म घेतात राजे. स्वराज्याची ज्योत आपण मावळ्याच्या मनात पेटवली आहे, तेव्हा ती पिढ्यानपिढ्या अशीच तेवत राहील याची आम्हास खात्री आहे. ही भूमी आता त्या मुघलांची आणि आदिलशहाची गुलामी पुन्हा स्वीकारणार नाही. प्रत्येक मावळा त्यांना कडवी झुंज देईल. पुणे काबीज करण्यासाठी आलेला शाहिस्तेखान निव्वळ एक चाकणचा संग्राम दुर्ग घेण्यासाठी महिन्याभरापासून अपरिमित धन खर्च करत आहे. सारी शक्ती पणाला लावत आहे. पण आपले मुठभर मावळे मात्र त्याला प्रत्येक दिवशी मात देत आहेत. जिजाऊ साहेब म्हणाल्या, आले आहे कानावर. बहिर्जींनी सारे सांगितले आहे. मातोश्री, मावळ्याने आदिलशाहीला कडू पाजले आहे. आता मुघलांची वेळ आली आहे. त्या औरंगजेबाची सुद्धा रग जिरवायलाच हवी, राजे निश्चयाने म्हणाले. जिजाऊ साहेबांनी राजांच्या मुखावरून मायेने हात फिरवला. शिवबाराजे, आपण किती पटकन मोठे झालात. कधी कधी तर आमचा विश्वासही बसत नाही. किती लवकर आपण मोठमोठ्या रथी महारथींना मात दिलीत. कमी वेळात आपण आपल्या पित्याचे स्वप्न साकारही केलेत. पित्याचेच नाही तर मातेचे सुद्धा. शिवाजीराजे स्मित हास्य करत म्हणाले, होय मातोश्री, आपणासारखी माता आम्हाला लाभली नसते तर आम्ही घडलो नसतो. आज आम्ही शिवाजीराजे नसतो. तुमचे संस्कार आमच्यावर नसते तर मावळ्यातले मावळे एकत्रितपणे आमच्या सोबतीला उभे राहिले नसते. राजे म्हणाले, ते नुसत्या आमच्या संस्कारामुळे नाही राजे, आपणात असणाऱ्या नेतृत्व गुणामुळे सुद्धा. आपण आपल्या सिद्धांताचे ज्या काटेकोरपणे पालन करता त्यावरून आपले श्रेष्ठत्व सिद्ध होते. हेच बघा ना, अफजल खानासारख्या मोठ्या राक्षसाचा वध केल्यावरही आपण विजयात हरवून गेला नाहीत. त्यात मंदमस्त होऊन जल्लोष केला नाहीत की परिवाराला भेटायला राजगडावर आला नाहीत. आपणास ती योग्य संधी दिसली कमकुवत झालेल्या शत्रूवर आणखी प्रहार करण्याची. आणि जो प्रदेश आपण 2 महिने प्रयत्न करूनही काबीज करू शकला नव्हता तो 18 दिवसात ताब्यात घेतला. आपल्या ठाई असलेल्या ह्याच अद्भुत अलौकिक गुणामुळे आपण स्वराज्याचे राजे आहात. आणि ईश्वराने दिलेली ती जबाबदारी आपण प्रामाणिकपणे पार पाडत आहात. पुढेही असेच पार पाडत राहा. आम्ही असो वा नसो नेहमीच आपल्या पाठीशी राहू. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. मातोश्री, हे असले काही अभद्र बोलू नका. राजे पटकन म्हणाले, घाबरू नका, आम्ही इतक्यात जाणार नाही आहोत. भावनेच्या भरात बोलून गेलो. स्वराज्याची दुसरी पिढी तयार केल्याशिवाय आमचे जाणे अशक्यच. जिजाऊ साहेब ओलावलेले डोळे पुसत किंचित हसल्या. शिवाजी राजांनीही स्मित हास्य केले. शंभूराजे मात्र शांत नजरेने दोघांच्या चेहऱ्याकडे पाहत होते. जिजाऊ साहेब कुठे जाण्याचे बोलत आहेत हे त्यांना उमगले नव्हते. त्यांनी विचारले, आऊसाहेब, आपण कुठे जाण्याचे बोलत आहात? कुठे नाही, आणि आपण काळजी करू नका, आम्ही आपणास सोडून कुठेही जाणार नाही आहोत. जिजाऊ साहेब म्हणाल्या, खोटे, आंबात झोपून तुम्ही निघून जाता मुघलांशी लढायला. शंभूराजे काहीसे गाल फुगवत म्हणाले, आता नाही जाणार शंभूराजे, आता तुमचे आबासाहेब आलेत ना, ते बघतील मुघलांना. जिजाऊ साहेबांनी त्याची मनधरणी केली. होय आबासाहेब, त्या मुघलांना दूर हाकलून द्या. दरबारात खूप लोक येतात फिर्याद घेऊन. मुघल त्यांना खूप त्रास देतात. शंभूराजे त्यांच्या इवल्याच्या नाकावर राग उमटवत म्हणाले, बरे, लवकरच बंदोबस्त करतो मुघलांचा. चला आता तुम्ही झोपी जा बरे. राजे प्रेमाने म्हणाले, होय, आम्हाला आता खूप झोप आली आहे, आम्ही आता झोपतो. पण आबासाहेब, सकाळी तुम्हाला आमची तलवारबाजी दाखवायची आहे. आऊसाहेबांनी शिकवले आहे आम्हाला. शंभूराजे बेचण्यावर लेटत म्हणाले, आम्हाला सुद्धा, आम्ही सुद्धा तुमच्याच गुरुचे चेले आहोत.
शिवाजीराजे हसत म्हणाले. थोडा वेळ राजाने शंभू राजांना कपाळावर थोपटवून झोपवले. ते झोपे गेल्यावर त्यांच्या कपाळाचे चुंबन घेतले. एकवार त्यांच्या निरागस चेहऱ्याकडे डोळे भरून बघितले आणि जिजाऊ साहेबांना म्हणाले, मातोश्री, आम्ही आमच्या पिताश्रीबद्दल कधी कधी तक्रार करायचो. ते का आम्हाला काही शिकवत नाहीत, सारे आपणच का करता. परंतु आता पिता झाल्यावर त्याची उत्तरे आम्हाला मिळाली. योद्ध्याला त्याच्या कर्तव्यात थांबता येत नाही, थांबल्यास सारेच थांबते. कार्य, कर्तव्य आणि श्वास, राजे म्हणाले. म्हणूनच मगाशी आम्ही म्हटले, मोठे झालेत आमचे शिवबाराजे, खूप मोठे. जिजाऊ साहेबांनी राजांच्या गालावरून पुन्हा मायेने हात फिरवला आणि राजाने त्यांच्या मांडीवर डोके टेकवले. मातोश्री, थोडा वेळ तुमच्या मांडीवर विसावा द्या. मग उद्यापासून पुन्हा एक मोहीम हाती घ्यायची आहे, शाहिस्तेखानास शिकस्त.